कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोयना धरणाच्या उभारणीसाठी हजारो कुटुंबांनी आपली घरे, देवळे आणि संपूर्ण गावांचा त्याग केला। विकासाच्या त्या प्रवासात अनेक गावे कायमची जलसमाधीत गेली, पण तब्बल 6 दशकांनंतर कोयना जलाशयाचे पाणी ओसरले आणि पाण्याखाली दडलेला इतिहास पुन्हा एकदा समोर आला। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी गावाचे अवशेष आज पुन्हा दिसू लागलेत। त्या आठवणी, त्या भावना आणि त्या इतिहासाचा हा विशेष रिपोर्ट। आज दिसत असलेले हे भग्न दगड, ही उभी असलेली मंदिराची कमान आणि पाण्याच्या कुशीतून बाहेर आलेले हे अवशेष, हे एखाद्या पुरातत्व उत्खननाचे दृश्य नाही, हे आहे त्या मोरणी गावाचे वास्तव, जे 1957 साली कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रात कायमचे विलीन झाले होते। एकेकाळी इथे जीवन फुलत होते। घरांच्या अंगणात मुलांचा किलबिलाट घुमत होता, देवळांमध्ये आरत्या होत होत्या आणि सण उत्सवांनी गाव गजबजत होते। पण विकासाच्या प्रवाहात हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आणि काळाच्या पडद्याआड हरवून गेले। मोरणी हे गाव आकाराने मोठे असल्याने त्याचे 3 ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले। गाव बदलले, पत्ते बदलले, पिढ्या बदलल्या, मात्र जुन्या गावाच्या आठवणी कधीच बदलल्या नाहीत। आज जलाशयाचे पाणी ओसरल्यामुळे त्या आठवणी पुन्हा प्रत्यक्ष नजरेसमोर उभ्या राहिल्यात। ज्यांनी गाव सोडले त्यांच्या पुढच्या पिढ्याही आता आपल्या पूर्वजांची वास्तू पाहण्यासाठी येथे येऊ लागल्या आहेत। नमस्कार। हे गाव मोरणी, या मोरणी गावाचा इतिहास सांगायला गेलो तर कोयनेच्या 1956-57 दरम्यानचा हा जो स्थलांतरित होण्याचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं कोयनेचं पाणी आलेलं आणि पाण्यातून मोठं असलेलं गाव, या मोठ्या असलेल्या गावामध्ये संपूर्ण गावाचं या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी वाघजाई देवीचं मंदिर आहे। या वाघजाई देवीच्या मंदिराच्या अवशेषांकडे पाहिलं तर आजही या प्राचीन बांधकामाची प्रचिती आपल्याला पाहायला मिळेल। विशेषतः पाहिलं तर हा महाद्वार जो आहे, हा महाद्वार पूर्ण काळ्या दगडामध्ये आणि जांभ्या दगडामध्ये कोरीव प्रमाणात त्या ठिकाणी केलेलं आहे। आत वाघजाईचं मंदिर आहे, त्या पाठीमागे बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे। मंदिराच्या या साईडला जर आपण गेलो, उजव्या साईडला आपण जर गेलो तर त्या ठिकाणी नवशेरी म्हणून छोट्या छोट्या देवी त्यांची त्या ठिकाणी स्थापना केली होती। समोर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे मारुतीरायाचं मंदिर, हे मारुतीरायाचं मंदिर आणि हे सगळं अवशेष आहे। त्यानंतर ह्या मोठं गाव असल्यामुळे या गावामध्ये आजही जुन्या घरांची त्या ठिकाणी असलेली ज्योती आपल्याला पाहायला मिळतील आणि हे जवळजवळ 60 ते 70 वर्ष झाले अजून अबाधित असं राहिलेलं हे गाव आहे। धन्यवाद। आता या ठिकाणी ही कोयनेचं पाणी आहे, जेव्हा हे आपल्याला पाणी जेव्हा मागे जायला लागतं त्यावेळेला ही जुनी जी प्राचीन मंदिरं आहेत किंवा घरांची अवशेष आहेत, ही सगळी पाहताना आम्हाला नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारे त्याची प्रेरणा मिळते। त्या प्रेरणेतून अशा प्रकारचं बांधकाम हे फार पूर्वी होऊ शकत होतं आणि ते टिकाऊ होतं, हे आज पाहिल्यानंतर अतिशय आनंद होतो। आणि या कोयनेच्या पाण्याचा जसजसा फ्लो खाली जाईल तशी ही गावं, वेगवेगळ्या प्रकारच्या गावांमधली जी पुरातन मंदिरं आहेत, पुरातन घरं आहेत, ती सगळी पूर्णतः उघड्यावर पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद घेता येतो। जलाशयाच्या तळाशी आजही ताठ उभा आहे वाघजाई देवी मंदिराचा मुख्य दरवाजा। लक्ष्मी देवी आणि मारुती मंदिराचे भग्नावशेष आजही त्या काळाची साक्ष देताना दिसतात। अनेक दशकांपासून पाण्याखाली असूनही मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी जोते अजूनही सुरक्षित आहेत। दगडांवर कोरलेल्या मूर्ती, विरगळ आणि घरांचे मजबूत जोते, हे सर्व त्या काळातील समृद्ध संस्कृती आणि वारशाची जिवंत ओळख करून देतात। दरम्यान तापोळा ते अहिरे गाडीवली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या केबल ब्रिजमुळे या परिसरात पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। इतिहास, निसर्ग आणि कोयना जलाशयाचे अद्भुत सौंदर्य, या तिन्हींचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आता या भागाकडे वळू लागली आहेत। ही केवळ दगडांची रास नाही, हे आहेत त्या हजारो आठवणी ज्या 63 वर्षे पाण्याखाली दडून राहिल्या। या आहेत त्या कुटुंबाच्या भावना ज्यांनी विकासासाठी आपले गाव, देवळे आणि आयुष्याचा एक भाग मागे सोडला। आज पाण्याखालून पुन्हा समोर आलेले मोरणी गाव इतिहासाचे अवशेष म्हणून नव्हे तर त्याग, संस्कृती आणि माणसांच्या नात्यांची जिवंत साक्ष म्हणून उभे आहे।
आहे